विद्यार्थ्यांचा जीव गेल्यावर संरक्षण भिंत बांधणार का? संतप्त पालक. कुंभोजीतील कन्या विद्यामंदिर जुनी ग्रामपंचायत इमारतीच्या पाठीमागे पूर्व पश्चिम दिशेला 500 ते 1000 मीटर लांबलचक दगडी बांधकाम असणारी संरक्षण भिंत मागील कालखंडापासून जशीच्या तशी उभी राहिली होती. आता मात्र मागील 5-6 वर्षापासून त्या दगडी भिंतीही बांधकाम हळूहळू ढासळत चाललेले आहे. आता मात्र या संरक्षण भिंतीकडे ग्रामपंचायत कुंभोज शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, मुख्याध्यापक व अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत. ही अवस्था पालकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पालक बैठक बोलावून मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य यांना एखादी दुःखद घटना घडल्यानंतर दगडी संरक्षण भिंतीची विल्हेवाट लावणार आहात का, असा सवाल केला. यावेळी योवान घाडगे यांनी भिंतीचा विषय मांडत असताना ती संरक्षण भिंत कोसळल्याचा मोठा आवाज आला. तेव्हा सर्वांची तारंबळ उडाली. ही घटना पालक बैठकीस आलेल्या पालकांच्या समोर घडल्यामुळे सर्व पालक भयभीत झाले व मुख्याध्यापकांचा जाब विचारू लागले. आमच्या पाल्यास दुखापत झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल पालकांच्याकडून येऊ लागला. पालक बैठकीस महिला वर्गाची उपस्थिती असल्यामुळे महिला वर्ग ओरडू लागल्या व मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समिती यांना जोपर्यंत संरक्षण भिंतीचा विषय संपत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवा असे सांगू लागल्या. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना जाऊन भेटू असं बोलू लागल्या. तरी जुनी संरक्षण भिंत जमीनदोस्त करून नवीन संरक्षण भिंत बांधण्यात यावी असे उद्गार संतप्त महिला करीत होत्या. आमच्या प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा N51 न्यूज.